मराठी अभ्यास केंद्राच्या वतीनं आज हिंदू नववर्षाच्या निमित्तानं शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणाहून या शोभायात्रेचं सुरुवात जी आहे ती सुरुवात झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज पार्क आणि त्यानंतर प्लाझा सिनेमा आणि त्यानंतर परळ या ठिकाणी जी आहे ती या शोभायात्रा संपन्न होईल। आपल्यासोबत शेतकरी नेते राजू शेट्टी सर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, आज तुम्ही नववर्षानिमित्त या ठिकाणी जी शोभायात्रा आयोजन करण्यात आलेली आहे त्या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहात, नक्की काय एकंदरीत तुमचं म्हणणं आहे, काय सांगाल? मुंबईमध्ये मराठी माणसाचा आवाज कुठंतरी क्षीण होतो आहे आणि म्हणून माझ्यासारख्याला असं वाटलं, कारण मी मराठीत गावात वाढलो, मराठी शाळेत शिकलो, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो, देशभर शेतकऱ्यांची चळवळ घेऊन गेलो। मला कुठंही मराठी असल्याचा न्यूनगंड भासला नाही, जाणवला नाही किंवा मला भाषेची कधी अडचण भासली नाही। इतर भाषेमध्ये मी माझे विचार व्यक्त करतो, परंतु जेव्हा मी माझ्या मातृभाषेतून मराठी भाषेतून माझे विचार मांडतो त्यावेळी जो जोश येतो तो मला इतर भाषेतून येत नाही। आणि म्हणून मराठी असल्याचा निश्चितच मला अभिमान आहे, माझा आहे। आणि त्यामुळं आज मुंबईमध्ये मराठी असल्याची टिंगल केली जाते, त्याची चेष्टा केली जाते, त्याची उपेक्षा केली जाते, हिणवलं जातं। याचा निश्चितच माझ्यासारख्या खेड्यापाड्यामध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला राग येतो, संताप येतो। आणि म्हणून मुंबईतल्या मराठी माणसाच्या अधिकाराच्या रक्षणासाठी म्हणून आज मैदानात उतरायचं मी ठरवलं आणि या शोभायात्रेमध्ये सहभागी झालो। मराठी अभ्यास केंद्र गेल्या काही दिवसांपासून विशेष करून दीपक पवार मोठमोठे प्रश्न जे आहेत ते उचलताना आपल्याला पाहायला मिळतात, परंतु मुंबईमधून मराठी माणूस कुठेतरी बाहेर गेला अशा प्रकारची वारंवार टीका जी आहे ते राजकीय नेत्यांकडून केली जाते। आज अशा पद्धतीने आयोजन करणं आणि त्यानंतर तुम्ही म्हणताय की मराठी माणसाने एकत्र आलं पाहिजे किंवा मराठी माणसावरती जो काही अन्याय होतोय यासाठी, आणि तुम्ही म्हणताय की मराठी असल्याचा कुठेही माझ्यामध्ये न्यूनगंड नाही, मग या विषयाकडे कशा पद्धतीने पाहता मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेलाय अशी वारंवार राजकीय नेत्यांकडून टीका केली जाते? मराठी माणूस हा अत्यंत प्रामाणिक आहे, इमानदार आहे आणि सरळ रेषेमध्ये चालणार आहे। तिरकी खेकड्याची चाल त्याला जमत नाही। या मुंबईमध्ये पोट भरण्यासाठी आलेली जी मंडळी होती, खरं तर हातावर पोट घेऊन ही माणसं आली आणि इथं येऊन आज मराठी माणसालाच बाहेर हाकलण्याचा प्रयत्न करतात। कारण त्या जगण्यासाठी जे काही करायला पाहिजे ते त्यांनी सगळे केलं, भानगडी केल्या, लपडी केल्या, जे काय करायचं ते सगळे केलं। ते माझ्या मराठी माणसाला करायला न जमल्यामुळं थोडंसं तो बाजूला फेकायला गेला, परंतु त्याच्या हक्कासाठी आम्ही उर्वरित महाराष्ट्रातल्या लोकांनी पुढं आलं पाहिजे आणि इथं मुंबईत मराठी माणूस हा टिकला पाहिजे, वाढला पाहिजे आणि त्याचंच वट मुंबईमध्ये राहायला पाहिजे असं माझ्यासारख्या मुंबईभरच्या माणसाला निश्चितच वाटतं। मराठी माणसाला हक्काचं घर मुंबईतच मिळावं, मराठी तरुणानं सक्षम व्हावं अशा वेगवेगळे पोस्टर जे आहेत ते या यात्रेमध्ये पाहायला मिळतात। याच्या अगोदर तुम्ही शेतकऱ्यांसाठी लढलेले राजू शेट्टी आम्ही पाहिले, आता मुंबईतल्या तरुणांसाठी लढलेले राजू शेट्टी आम्हाला पाहायला मिळतील का, विशेष करून मराठी तरुणांसाठी? 100% आम्ही लढू, कारण मी शेतकऱ्यासाठी लढतो, कारण शेतकरी भूमिपुत्र आहे आणि इथला भूमिपुत्र, मुंबईचा भूमिपुत्र हा मराठी माणूस आहे आणि या भूमिपुत्रासाठी लढायला मला निश्चितच आवडेल। नक्कीच आपण पाहतोय की राजू शेट्टी आपल्यासोबत होते आणि संपूर्ण शोभायात्रेला जे आहे ते शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे आणि मराठी तरुण असेल, मराठी माणूस असेल, हा सक्षम झाला पाहिजे अशा स्वरूपाचे पोस्टर्स जे आहेत हे पोस्टर्स या संपूर्ण रॅलीमध्ये जे आहे ते घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। राजू शेट्टी आतापर्यंत शेतीच्या विषयांसाठी लढत असलेले आपल्याला पाहायला मिळत होते, परंतु आता मुंबईमध्ये तरुणांसाठी नोकरी, त्यासोबतच मराठी माणसाला सक्षम व्यवसाय मिळावा अशी या रॅलीच्या माध्यमातून, त्याचसोबतच नववर्षानिमित्त जे नियोजन करण्यात आले याच्यामध्ये संपूर्ण पोस्टर्स जे आहेत हे पोस्टर्स हाती घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि अनेक तरुण त्याचसोबतच राजकीय नेते देखील या रॅलीमध्ये सहभागी होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन आदिलसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।